सातारा शहरातील टू व्हीलर फोर व्हीलर चालवणारे नागरिक इतके बेशिस्त पद्धतीने गाडी चालवतात की हेच नागरिक जर पुणे किंवा मुंबई अशा महानगरामध्ये गाडी चालवत असतील तर तेथील वाहतूक विभाग यांच्यावर अतिप्रमाणात चलान कापेल आणि वाहतूक विभागात दंड अतिप्रमाणात जमा होईल। इतके बेशिस्त पद्धतीने गाडी चालवली जाते की ह्यांना कळतच नाही आहे की ह्यांच्यामुळे दुसऱ्याच्या जीवाला धोका होऊ शकतो। कारण कुठेही गाडी उभी करणे, उभी करून खरेदी करणे, वाकडी तिकडी गाडी चालवणे, अशामुळे दुसरे जे प्रवासी असतात, जे सरळ मार्गे जात असतात, त्यांना अतिप्रमाणात त्रास होतो। खास करून नोकरी व्यवसाय करणारे लोक जे सकाळी 10-11च्या सुमारास जातात, संध्याकाळी 5-6च्या सुमारास येत असतात। जास्तीत जास्त संध्याकाळच्या सुमारास गर्दी असते भाजी वगैरे खरेदी करण्यासाठी लोक, तर इतके बेशिस्त पद्धतीने गाडी चालवतात की कळतच नाही त्यांना की समोरून गाडी येते की चौकामध्ये। इतके बेशिस्त पद्धतीने आहे की वाहतूक विभागाने चलान कापलं पाहिजे त्यांचं, पण चलान पण कापून काय करणार ना, सर्वसामान्य नागरिक आहेत हे, पण ह्यांना कळत नाही की आपण चुकतो। ह्यांना जर मुंबई आणि पुण्याच्या ठिकाणी असतील आणि तेथील वाहतूक विभागाने चलान कापलं तर इतका दंड जमा होईल ना वाहतूक विभागात, विचारायची सोय नाही। त्यामुळे साताऱ्यातील नागरिकांनी टू व्हीलर फोर व्हीलर गाडी चालवताना जरा शिस्त बाळगावी। आपलं साताऱ्याचं नाव हे चांगल्या प्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये सर्व ठिकाणी गेलं पाहिजे। ही साताऱ्यातील नागरिक एकदम छान आहेत, चांगले आहेत। धन्यवाद।